जे काही फंडामेंटल ऑपरेशन्स आहेत त्या ऑपरेशन बद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर आपला पहिला क्वेश्चन आहे जो तुम्हाला इथं वर्ड फॉर्मॅट मध्ये विचारलेला आहे, जे की आपल्या स्कॉलरशिप एक्झाम असेल किंवा नवोदयच्या एक्झाम मध्ये या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. बेसिक आहे, यासाठी तुम्हाला ऑपरेशन 4 ऑपरेशन्स येणं गरजेचं आहे. आता म्हटलेल्या पद्धतीनुसार ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या 4 ऑपरेशनशी रिलेटेड आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. क्वेश्चन काय सांगतोय बघा बरं. इन एन इलेक्शन, एका इलेक्शन मध्ये काय सांगितलं, कॅन्डिडेट ए गेट्स 2,52,130 वोट्स while candidate B gets A ला एवढे वोट्स मिळालेले आहेत 2,52,130 and B ला मिळालेले वोट्स आहेत 1,13,717 वोट्स. हाऊ मेनी मोर वोट्स डिड कॅन्डिडेट ए, कॅन्डिडेट ए ला किती वोट्स जास्त मिळालेत असं म्हटलेलं आहे. म्हणजे या दोघांमधलं काय काढायचं बरं, आपल्याला या दोघांमधला डिफरन्स काढायचा. ओके संज्योती, मग आपल्याला या दोघांमधला डिफरन्स काढायचा तर कसं करणार आपण, काय केलं पाहिजे, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन का डिव्हिजन. मग आपल्याला इथं एका निवडणुकीमध्ये ए या व्यक्तीला 2,52,130 मतं मिळालेली आहेत असं म्हटलेलं आहे, तर बी ला 1,13,717 मतं मिळालीत. तर प्रश्न विचारला पुढे तुम्हाला, उमेदवार ए ला किती मतं जास्त मिळालेत. ग्रेटर नंबर पहिल्यांदा वरती लिहायचंय, मग आपला असणार आहे 2,52,130. ऍज इट इज एका खाली एक डिजिट असलेले नंबर्स लिहायचे, आपल्याला 1,13,717 आणि या दोघांचे डिफरन्स काढायचे म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल. ओके करेक्ट आहे, परफेक्ट. मग आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन करूयात. चला, इथं 0-7 होत आहेत का बरं, नाहीत होत. मग आपल्याला ग्रेटर इकडचा 1 कॅरी करून कुठे द्यावं लागेल, इथं पुढे द्यावं लागेल. इथं 2 राहिलेत, 1 दिला म्हणजे 10, 10 - 3 म्हणजे किती झालेत बरं आपलं इथं, 10 - 7 म्हणजे इथं आलं 3. देन नेक्स्ट 2 - 1 म्हणजे इथं आलं 1. इथं 1 मायनस होते का बरं आता 7, नाहीत होणार. मग इथं या 2 ला आपण किती केलं, तर 1 केलं, बरोबर आहे. आणि आता तुम्ही सांगा इथं 11 झालं, 11 - 7 म्हणजे किती राहतील, 4. आता ऑप्शन मध्ये बघायचं, 4, 1, 3 असलेला ऑप्शन या दोघांमध्येच आहे, म्हणजे या दोघांना कॅन्सल केलं आपण. इलिमिनेशन मेथड आणि सगळे सोडवत बसायचं नाही, आपल्याला कमी वेळामध्ये आन्सर सॉल्व्ह करायचे. मग आपल्या 3 डिजिट पर्यंत सोडवलं. नेक्स्ट पुढे काय, इथं 1 आहे, 1 - 3 नाही होत, म्हणजे इथं करणार आहोत आपण 4. इथं झालेत 11, 1 पुढे दिला म्हणजे 1च्या अगोदर 1 म्हणजे 11. 11 - 3 आहे, 11 - 3 म्हणजे किती असतील बरं आता या ठिकाणी, 8 असतील. मग इथं पण तुम्हाला 8च आले, दोन्ही ठिकाणी 8 आहे. आता मात्र पुढचा डिजिट एका ठिकाणी 3 आहे, एका ठिकाणी 4 आहे. मग इथं 4 - 1 आहे बघा, आता वरती 4 आहे, खाली 1 आहे, म्हणजे इथं आलं आपला आन्सर 3. 2 - 1 म्हणजे किती आलं इथं 1. 1,38,000 किती असणार, 413 असलेला ऑप्शन फर्स्ट ए नंबरचा आन्सर हे करेक्ट असणार आहे. दनिष्कानं याचं करेक्ट आन्सर दिलेलं आहे आणि बाकीच्या पण विद्यार्थ्यांना याचं परफेक्ट आन्सर येणार आहे. ठीक आहे, चल आयुष आन्सर सांगायचे बरं. संज्योती पण आन्सर सांगतीये, आयुषचं तेवढे आलेले नाहीत. बाकी ठीक आहे, आयुषने सांगितलं फर्स्ट नंबरचा आन्सर येणार आहे, करेक्ट, छान. बाकीच्या पण सगळ्या विद्यार्थ्यांनी कमेंट करत चला. नेक्स्ट म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे कशा पद्धतीत सबट्रॅक्शन हा पार्ट शिकलो आपण अगोदर, पण त्याच्यावर आधारित असलेला डिपेंड असलेला पार्ट आपण कशा पद्धतीने समजून घेतलाय हे लक्षात येतंय तुम्हाला. ठीक आहे, चला सर्वांचेच आन्सर्स करेक्ट आलेला आहे. इथं सांगितलंय इन अ क्वेश्चन ऑफ डिव्हिजन इफ द डिवायझर इज 51. आता डिवायझर म्हटलंय, मी सांगतो बरं का याचा फॉर्म्युला काय आहे. क्वेश्चन इज 16, क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, 16 दिलेला आहे. देन नेक्स्ट रिमाइंडर इज 27. देन द डिव्हिडंड विल बी, एका भागाकाराच्या एका प्रश्नामध्ये भाजक दिलाय तुम्हाला किती, 51, भागाकार दिलाय 16 16 आणि रिमाइंडर बाकी दिलाय 27. तर तुम्हाला काढायचं काय बरं या ठिकाणी, भाज्य काढायचंय, म्हणजेच आपण याला म्हणतो डिव्हिडंड. फॉर्म्युला याचा आपल्याकडे सरळ सरळ काय फॉर्म्युला आहे बघा बरं. इथं पण फॉर्म्युला सांगतो, तुम्ही आन्सर सांगा. ज्यांना येतो फॉर्म्युला त्यांनी त्यामध्ये डायरेक्ट आन्सर म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज पुट करा आणि आन्सर काढा.
व्हॅल्यू फॉर्म्युला काय आहे आपला, लक्षात ठेवा. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर मल्टीप्लाय बाय क्वोशंट प्लस रिमाइंडर. हा झाला फॉर्म्युला. याला म्हणतो डिव्हिडंड म्हणजेच काय आहे बरं, आपला भाज्य म्हणतो. भाज्य बरोबर सूत्र असणार आहे भाजक गुणिले भागाकार अधिक काय असणार आहे, बाकी. किमती ठेवा याच्यामध्ये, मग व्हॅल्यूज पुट करा. मग व्हॅल्यूज जर आपण या ठिकाणी पुट केल्या तर काय होतील बरं व्हॅल्यूज आपल्या. डिवायझर आहे आपल्याकडे किती बरं, 51. 51 मल्टीप्लाय बाय किती असणार आहे बरं, आता पुढे क्वोशंट दिलाय 16. 16 लिहिलं. प्लस किती असणार आहे, रिमाइंडर आहे 27. रिमाइंडर किती दिलाय तुम्हाला, 27 दिलेला आहे, म्हणून इथं लिहिलं प्लस 27. हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. 51 मल्टीप्लाय बाय किती आहे, 16 प्लस 27. चला करूयात मग आपण. बघा बरं कसं मल्टिप्लिकेशन करायचं असतं माहिती आपल्याला. 51 ला आपण मल्टिप्लाय करूयात साईडला घेऊन. पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करावं लागतं, हे शिकलोय आपण. आणि मग इथं 16 न मल्टिप्लाय, 16 1 जा 16 ला 6, 1 कॅरी, 16 5 जा किती होतात, 16 5 जा 80. 80 प्लस 1 81 आलं बघा. प्लस करावं लागेल आपल्याला किती बरं त्याच्यामध्ये, 27. त्या पहिल्या या दोघांचा आन्सर आला मल्टिप्लिकेशन किती, 816. याच्यामध्ये प्लस 27 करावं लागेल. 6 प्लस 6 केला तर 12, 12 प्लस 1 म्हणजे 13. ऍडिशन केलं तर पुढे असणार आहे 1 कॅरी झालेला, 2 प्लस 1 प्लस 1 म्हणजे किती होते, 4 आलं. आणि देन नेक्स्ट 8 ला 8 ऍज इट इज 843. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द परफेक्ट आन्सर. आयुषनं करेक्ट सांगितलंय बघा. ठीक आहे, लक्षात आलं तुमचं. 943 हे तुमचं याचं आन्सर येणार आहे. कशाच्या आधारे काढले आपण, चला संज्योतीचं पण बरोबर आलेलं आहे, आयुषचं पण बरोबर आलेलं आहे. मला वाटतंय दोघांचंही या ठिकाणी करेक्ट आन्सर आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मला वाटतं कसल्याही प्रकारची अडचण तुम्हाला या ठिकाणी असणार नाही. देन नेक्स्ट पुढच्या क्वेश्चन कडे जाऊयात आपण. क्वेश्चन नंबर आहे तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ चा फॉर्म्युला आहे बघा इथं. मग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कशाला म्हणतोय आपण माहितीये तुम्हाला. चला थोडासा विचार करा आपण पण आणि सॉल्व्ह करा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ याचा अर्थ आपण बॉडमास मेथड असं म्हणत असतो. कोणती मेथड आहे या ठिकाणी, बॉडमास. माहिती आपल्याला, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन बघितलेत आपण. यालाच नाव दिलं होतं आपण कंचे भागुबेव. बरोबर आहे. या पद्धतीचा वापर करून आपण सोडवत असतो. म्हणजे पहिल्यांदा कंस असेल तर कंस. आयुषनं काय 943 सांगितलं. नाही आयुष चुकले रे, 943 सांगितलं आयुषनं. 843 आहे. सॉरी, मी पण लक्ष केलं नाही. ठीक आहे, संज्योतीचं बरोबर आलेलं आहे. 843 हे करेक्ट आन्सर आहे. आयुषनं 900 सांगितलंय. क्लिअर आहे. ठीक आहे, आयुषनं 900 सांगितलं, त्याचा आन्सर चुकले, 843 असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, याचा आन्सर सांगा बरं काय असेल. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बरोबर आहे, पण मल्टिप्लिकेशन पेक्षा पण सोपी मेथड आहे. कशी सोपी मेथड आहे एकदा चेक करूयात. यात जर दोन नंबर्स मध्ये काय असेल, सेम नंबरनं मल्टिप्लाय केलेलं असेल तर त्यावेळेस काय करायचंय, तर जो सेम नंबर आहे 471 ऍज इट इज त्याला बाहेर लिहायचं आहे. आता पुढे ब्रॅकेट तयार करायचं. ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार आपण बरं, आता इथं आहे बघा 93. एक याच्यातलं हे बाहेर काढलो का नाही आपण, मग या प्लसच्या अगोदरच असलेलं 93 आपण इथं मध्ये लिहिलंय. प्लसला प्लस ऍज इट इज. या 471 हे जे आहे याला बाहेर काढलं म्हणजे इथं किती राहिलं बरं, 7 राहिले, म्हणजे 7 लिहिलं. याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणत असतो. कळालं का कशा पद्धतीने लिहिलंय. दोनदा होतं, मग या दोनदा असलेल्याला आपण सेपरेट अशा पद्धतीनं बाहेर काढलेलं आहे. बाहेर काढलात मग ब्रॅकेट मध्ये राहिले काय बरं, 93 प्लस 7 राहिलेलं आहे. क्लिअर. मग आता इथे सांगा या दोघांचं कॅल्क्युलेशन किती होईल समजून घ्या.
किती होईल बरं, कारण ब्रॅकेट मधला पहिल्यांदा पार्ट करत असतो आपण. ठीक आहे, या दोघांमध्ये असलेलं ऍडिशन किती होईल बरं, 100. हे झालं 100. या दोघांच्या मध्ये काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. 471 इंटू 100 कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं. आता सिंपल आहे, 471 च्या पुढे हे 2 झिरो ऍज इट इज येतात. मग असा असलेला ऑप्शन कुठे आहे बरं, 47,100 असलेला ऑप्शन नंबर फर्स्ट ही. ठीक आहे संजोती, परत एकदा सांगतो म्हणजे लक्षात येईल. सिंपल क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला याला भरपूर वेळ जातोय. मग आपण या दोघांचं कॅल्क्युलेशन करणार नाही. इथं खरं तर कसं आहे, 93 मल्टिप्लाय बाय 471 आहे, प्लस किती आहे 7 इंटू 471 आहे. परत एकदा दोनदा आहे का नाही मल्टिप्लाय मध्ये 471. मग आपण काय करतोय, असं जर रिपीट आलेलं असेल तर मग आपण या दोघांमधला कॉमन पार्ट बाजूला काढतोय, म्हणजे सेम असलेला. मल्टिप्लिकेशन असेल तर मग आता ब्रॅकेट मध्ये लिहितोय. ब्रॅकेट मध्ये लिहित असताना काय विचार करायचा आहे, या दोन नंबर्स पैकी प्लसच्या अगोदरचा एक नंबर आणि प्लसच्या नंतरचा एक नंबर, याच्यातला राहिलंय काय बरं, 471 ला तर आपण इकडे बाहेर काढलेलं आहे, म्हणून इथं राहिले किती फक्त 93. मध्ये प्लस असलेलं प्लस लिहिलं, इथं पण 471 जे आहे त्याला बाहेर आपण कॉमन काढलेलं आहे, त्यामुळे इथं ब्रॅकेट मध्ये किती राहिलं बरं, आता या ठिकाणी 7 राहील. ब्रॅकेट मधला पार्ट आपण पहिल्यांदा ऍडिशन करून घेतोय. हे 471 ऍज इट इज मल्टिप्लाय बाय, हे इथं काही नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं ब्रॅकेटच्या बाहेर, आणि मग या दोघांचे ऍडिशन होणार आहे किती 100. 93 प्लस 7 म्हणजे 100 झालं. या दोघांचं कॅल्क्युलेशन म्हणजेच आपला फर्स्ट नंबरचा आन्सर असणार आहे. कळालं का आता संज्योती, हे कधी असणार आहे लक्षात आलं. आणखी एखादं एक्झाम्पल देतो म्हणजे समजेल अजून. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊयात, सेम अशा प्रकारच घेऊयात, चालेल. चला 550 किंवा 523 मल्टिप्लाय बाय 60 प्लस 9. आता इथे घेऊयात आपण 40 इंटू किती आहे 523. रिपीट आलेला नंबर कोणता आहे आता 523. ठीक आहे, आता लक्षात आलं. आता याचा आन्सर किती असेल सांगता येतं, संज्योती कमेंट कर बरं आता एकदा. या क्वेश्चनचा आन्सर सिंपल आहे, अतिशय सिंपल असा पार्ट आहे. किती येईल मग याचा आन्सर, चला सांगा बरं, प्रयत्न करा. संज्योती, आयुष, धनिष्का कमेंट करा की या क्वेश्चन साठीच मग आन्सर किती असू शकेल. सेम मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला, सेम पद्धतीनं, सारख्याच पद्धतीनं आपल्याला याचं उत्तर सोडवायचं आहे. मग आपण कशा पद्धतीनं याला सोडवू शकतो हे आपण बघून घेऊया, चालेल. मग सांगा बरं, येईल तुम्हाला, मला माहितीये, खात्री आहे मला की तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. कारण हा पहिला क्वेश्चन मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलेला आहे, सोडवून दिलेला आहे, तो जर तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल तर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नामध्ये कसल्याच प्रकारची अडचण राहणार नाही, हे देखील खरं आहे. मग सांगा, इथं आपण जो काही कॉमन असलेला पार्ट आहे त्याला साईडला काढतोय. मग साईडला काढला, सिंपल आहे, डायरेक्ट तुम्ही विदाऊट कॅल्क्युलेशन काढू शकता, सिंपल आहे, अतिशय सिंपल म्हणूयात याला आपण. कारण फक्त 2 झिरो लावायचे ऍज इट इज, कारण इथं बघितलं 40 प्लस 60 या दोघांची ऍडिशन पण 100च होणार आहे. 100 न मल्टिप्लाय करायचं, याचा अर्थ इथं जसं ज्या पद्धतीने 2 झिरो आपण ऍड केले होते तसंच कशाच्या पुढे 2 झिरो ऍड केलेत, 471 च्या पुढे 2 झिरो ऍड केलेले आहेत. मग सेम, ओके, करेक्ट आहे, संज्योतीनं सांगितलंय बघा. 523 आपण दोघांमधून कॉमन काढलं आणि याच्या पुढे 60 प्लस 40 असणार आहे. मग 523 मल्टिप्लाय बाय किती असणार आहे बरं, हे 100, आणि आपला आन्सर असणार आहे 523 आणि याच्या पुढे 2 झिरो. हे झालं तुमचं आन्सर विदिन सेकंड. करेक्ट आहे, बेस्ट, छान पद्धतीनं सांगितलेलं आहे तुम्ही. म्हणजे तुम्हाला या ठिकाणचा प्रश्न जो आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणतो आपण त्याला, विभाजनाचं सूत्र, या ठिकाणी त्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिम्प्लिफाय द फॉलोइंग एक्सप्रेशन्स युजिंग द ऑर्डर ऑपरेशन्स.
दिलेली पदावली आपल्याला सोडवायची आहे. बरं, एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे, ह्याचे एक्सप्रेशन्स आहे. ठीक आहे आयुष, आपण बघूयात आणखी त्या पद्धतीचे क्वेश्चन्स. इथं काय आहेत? मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि डिव्हिजन. मग आपण ज्यावेळेस पदावली सोडवत असतो, एक्सप्रेशन सॉल्व्ह करत असतो, तर एक्सप्रेशन सॉल्व्ह करत असताना ऑपरेशन मध्ये सिक्वेन्स फॉलो करत असतो. मग कोणती सिक्वेन्स फॉलो करतोय? बरं, आपण पहिल्यांदा करतो डिव्हिजन, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन, देन ऍडिशन, देन सबट्रॅक्शन. हा सिक्वेन्स आहे. या सिक्वेन्सचा, या ऑर्डरचा यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. मग इथं आपल्याला एक्झाम्पल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा डिव्हिजन आहे, मग तेवढी डिव्हिजनच आपण सॉल्व्ह करायची. बघा, हा क्वेश्चन इथं लिहितोय मी. बघा, 2 into 3 पुढे किती आहे? +4 डिवायडेड बाय 2 आहे. जो पार्ट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तेवढ्यालाच अंडरलाईन केलं आपण. ठीक आहे, संज्योतीनं अगदी क्लिअरली एक्सप्लेन केलेला आहे कमेंट मध्ये देखील. परफेक्ट आहे संज्योती. आता नेक्स्ट क्वेश्चन साठीचा आपण विचार करतोय. हा जो डिव्हिजनचा पार्ट आहे तो पहिल्यांदा डिवाइड करतोय. मग डिव्हिजन म्हटलं आपण, त्याच्यानंतर मी सांगितलं तो पार्ट म्हणजे कोणता आहे? मल्टिप्लिकेशन. देन नेक्स्ट आपण करतो ऍडिशन. हा सिक्वेन्स ने सॉल्व्ह करतो की आपण, आणि त्याच्यानंतर सबट्रॅक्शन. मग या मेथडचा यूज करतोय आपण, त्यामुळं आपण पहिल्यांदा डिव्हिजन करतोय. 2 न डिवाइड करा 4 ला. 2 into 3 प्लस 2 2 जा 4 म्हणजे 2 आलं की. आता या दोघांचं कॅल्क्युलेशन. मग आता इथं राहिलं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 3 2 जा किती झालं बरं? आता इथं 6 प्लस 2. आता या दोघांचे ऍडिशन, जेवढं आपण अंडरलाईन करत चाललो तेवढं सोडवतोय. 6 प्लस 2 म्हणजे किती आलं? 8. 8 असलेला आन्सर आपला असणार आहे. 8 असलेला ऑप्शन कुठे आहे मग तुमचा? सी नंबरचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी हे या क्वेश्चन साठीचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे छान असा इंटरेस्टिंग क्वेश्चन आपण म्हणू शकतात. काय क्वेश्चन आहे? तर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे एक्झाम ओरिएंटेड मार्क्स रिलेटेड, कंपॅरिझन ऑफ मार्क्स. परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांची तुलना या ठिकाणी केलेली आहे. मग आपण चेक करूयात. सांगा, बोला बरं. चला, नेक्स्ट क्वेश्चन कडे आलोत आपण आता. एक खूप छान असा प्रश्न आहे, आपण सोडवूयात. ठीक आहे, चला समजून घेऊयात, व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करूयात. इथं क्वेश्चन सांगितलेला आहे आपल्याला, तो म्हणजे असा आहे, काकू गॉट 7 मार्क्स लेस दॅन बक्षी. बक्षीपेक्षा 7 मार्क्स लेस म्हणजे कमी मिळालेत. बरोबर आहे का नाही? म्हणजे काकूला जर, म्हणजे बक्षीला जर 10 मिळाले असतील तर काकूला किती? 7 मार्क कमी, म्हणजे 3च मार्क मिळाले, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, 8 इज द आन्सर संज्योती, करेक्ट आहे. आपण क्वेश्चन हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण समजून घेतोय. बघा इथं काय सांगितलंय, काकू गॉट 7 मार्क्स लेस दॅन बक्षी. बक्षीपेक्षा 7 मार्क कमी पडलेत असं म्हटलेलं आहे. वाईल रमन गॉट 3 मार्क्स मोर दॅन काकू. रमनला किती मार्क्स पडलेत? मोर दॅन म्हटलेत. काकू किती आहेत? 3 मार्क्स मोर दॅन. कुणापेक्षा? रमनला 3 मार्क्स जास्त पडलेत. कुणापेक्षा? काकूपेक्षा जास्त पडलेले आहे. मग आपण हे बघूयात. म्हणजे आता इथं बक्षीचे मार्क्स आपण जर सपोज केलं, कुणाचेही सपोज करू शकतात एवढ्या दिलेल्यापैकी, म्हणजे काकूला बक्षीपेक्षा 7 गुण कमी मिळालेत. त्याच्यानंतर रमनला काकूपेक्षा किती गुण जास्त मिळाले? 3 गुण जास्त मिळालेले आहेत. त्यात जर तिघांचे एकूण गुण, इफ टोटल मार्क्स ऑफ ऑल 3 आर 76, तिघांचे जर कॅल्क्युलेट केलेत आपण मार्क्स तर ते होतात 76. देन फाइंड रमन्स मार्क. रमनचे मार्क्स आपल्याला काढायचे. आता सपोज करूयात या तिघांपैकी, आता तिघ जण कोण कोण आहेत? एक आहे काकू. काकू एक्झाम द्यायला गेली होती बरं का. पुढे आहे कोण आहे? आता बक्षी एक आहे, आणि देन कोण आहे? रमन एक आहे. या तिघांचे मार्क्स आपण घेऊयात. मी म्हणतोय तुम्हाला, कम्पेअर पहिल्यांदा कुणाचं कुणाशी केलंय?
या काकूचं कंपेअर बक्षीशी केले, त्यांच्या पुढे बक्षी येतोय म्हणून बक्षीचे मार्क्स आपण सपोज केलेत एक्स. बक्षीचे मार्क्स किती केले आपण? हो, रमन गॉट 6 मार्क्स. नाही की रमनला 6 कसे पडतील? इथं बघा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, बघूयात आपण कसे पडतात ते. नेक्स्ट इथं बघा, समजून घ्या, बक्षीचे जे आहेत ते मार्क्स किती आहेत? एक्स आहेत आपण सपोज केले. मग आता काकूला किती पडतील बरं मार्क्स? काकूला 7 मार्क्स लेस, बक्षीच्या पेक्षा 7 मार्क कमी पडतात. मग जर बक्षीचे एक्स असेल तर लेस दॅन 6 म्हणजे किती असणार आहेत बरं? इथं 7 म्हणजे एक्स मायनस 7 असते. हे एवढे मार्क्स कुणाला मिळालेत? काकूला मिळाले. जेवढे मार्क्स असतील, जर काकूला 10 असतील तर 10 मधून जर 7 वजा केलं तर 3 मार्क. काकूला बक्षीला 20 असतील तर 20 मधून 7 वजा करावं लागेल, -13 येणार आहे. अशा पद्धतीने आहे. आता रमनचा विचार करूयात. इथे सांगितलं काय म्हटलंय? रमन गॉट 3 मार्क्स मोर, 3 मार्क्स जास्त आहेत म्हणजे प्लस करावं लागेल. कुणापेक्षा? काकूपेक्षा. मग काकूचे मार्क्स पहिल्यांदा लिहूया. तिथं किती आहेत काकूचे मार्क्स? एक्स मायनस 7 आहे. सॉरी एक्स मायनस 7 हे काकूचे मार्क्स आहेत तिथे वर आलेले. याच्यापेक्षा मोर दॅन 3 आहेत म्हणजे +3 आले. आता तिघांचे मार्क्स आपल्याला मिळालेत, जरी ते एक्सच्या फॉर्म मध्ये असतील तरी देखील मिळालेत. सम ऑफ दीज 3 किती येणार आहे तुम्हाला? 76 दिले. या तिघांची सम, टोटल मार्क्स ऑफ 3 मेंबर्स इज 76. देयरफॉर आपण सांगू शकतोय ते म्हणजे काय? या तिघांची ऍडिशन बघा, एक्स मायनस 7 प्लस हे झालेत काकूचे मार्क्स, हे झालेत बक्षीचे मार्क्स आणि हे झालेत तुमचे रमनचे मार्क्स. एक्स मायनस 7 प्लस 3 इक्वल टू किती असतील? 76 टोटल मार्क्स झाले. कॅल्क्युलेट करूयात. एक्स किती आले? 1 2 आणि 3 म्हणून हे 3x झालं. हे -7 आहे, -7 आहे, -14 किंवा -7 या दोघांची काय होईल? सबट्रॅक्शन. -7 झालं, या दोघांची सबट्रॅक्शन, ग्रेटर नंबरचं साइन येणार आहे -7 मधून तुम्ही 3 मायनस करावं लागेल. साइन डिफरंट असतील तर आपण त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करतोय आणि सबट्रॅक्शन किती येईल यांची? 4 येईल. इज इक्वल टू किती असेल? 76. या दोघांचं परत कॅल्क्युलेशन होईल, 3x मायनस 11 होईल इक्वल टू किती असेल बरं? हे 76. आता आपण याला सॉल्व्ह करू शकतात. परत इकडे लिहितो मी, इकडं म्हणजे समजेल. 3x इथं ऍज इट इज लिहिलं, मायनस असलेला पुढे जाईल, 76 कडे गेलं तर ते +11 होणार आहे. किती झालं बरं हे कॅल्क्युलेशन? 76 + 11 जर केलात तर तुम्ही सांगू शकतात 6 + 1 7. इथं परत किती होणार आहे? इथं 7 + 1 म्हणजे किती झालं? 8 इक्वल टू एक्स चे मार्क्स मिळाले बघा आपल्याला. अपॉन हे मल्टिप्लाय मध्ये असलेलं 3 अपॉन मध्ये 3 1 जा 3, 3 2 जा 6 आलं, 2 कॅरी झाले, 3 9 जा 29 मार्क्स जे आहेत ते एक्स ची व्हॅल्यू मिळाली. मग एक्स म्हणजे कोणाचे आहेत? तो मार्क्स हे 29 बक्षीचे आहेत. आपल्याला बक्षीचे नाही, रमनचे काढायचे. रमनचे किती असतील? एक्स इक्वल टू, सॉरी इथे एक्स दिलाय तुम्हाला म्हणून एक्स मायनस 4 एवढे मार्क्स कोणाचे असतील? तर रमनचे. त्याच्यामधून -4 करावं लागतील. याच्यामधून जर आपण -4 केलात, -4 जर केलं तर ते येतात 25 असलेला ऑप्शन नंबर फर्स्ट हे मार्क्स असणार आहेत कुणाचे? रमनचे असणार आहेत. ठीक आहे, संज्योतीने बरोबर सांगितलेलं आहे, रमनचे x - 7 + 3 आहे, करेक्ट आहेत. मग त्याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवली एक्स ची 29 व्हॅल्यू जर ठेवली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 25 इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या क्वेश्चन साठी आन्सर असणार आहे 25. देन फाइंड द मार्क्स ऑफ काकू. काकूचे मार्क्स किती असतील? तर सांगू शकतात काकू गेट्स मार्क्स किती असतील बरं? एक्स ची व्हॅल्यू इथे ठेवली आपण 29 - 7 म्हणजे किती असणार? 22 असणार. ठीक आहे, आयुष संज्योती बरोबर आलेला आहे, करेक्ट. ठीक आहे, मला वाटतंय तुम्हाला हा भाग समजलेला आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कमेंट करू शकतात. आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण इथंच थांबूयात. ठीक आहे, चला. लास्ट स्टेप कळली नाही कोणती बरं? हे कळाली नाही का? इथं सांगतो मी, परत बघा.
लास्ट स्टेप कळाली नाही. लास्ट स्टेप म्हणजे आपण ऍडिशन पासून बघूयात. ह्या तिघांची आपण काय काढलेत बरं, मार्क्स काढलेत. काकूचे मार्क्स किती आहेत हे सांगितलेत. त्याच्यानंतर आपण मार्क्स काढलेत कुणाचे, बक्षीचे काढलेत, आणि देन रमनचे देखील काढलेले आहेत. मग इथे सांगितले टोटल मार्क्स ऑफ ऑल थ्री आर 76. त्या तिघांचे मार्क्स किती होते, 76. म्हणून आपण या तिघांची ऍडिशन मध्ये लिहिले. हे कुणाचे लिहिले, काकूचे लिहिले. हे कुणाचे लिहिलेत आपण, बक्षीचे. हे कुणाचे लिहिलेत आपण, हे एवढे म्हणजे हे लिहिलेत आपण कुणाचे, रमनचे. आणि या सगळ्यांची सम, सगळ्यांच्या मध्ये ऍडिशन लिहिले आपण. इथं ऍडिशन लिहिलं, इथं पण ऍडिशन लिहिलं. याचं कारण काय, सम म्हटलंय, टोटल करायचे. किती आलेली आहे, 76 आलेली आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय आहे, मग इथं जे एक्स असलेलं 3 टाइम्स आहे, म्हणून इथं आलं 3x. -7 ऍज इट इज लिहिलं. इथं असलेलं -7 + 3 यांचं कॅल्क्युलेशन केलं, -4 आलं, ते इथे लिहिलं. देन नेक्स्ट -7 आणि -4 किती होतंय, -11, म्हणून इथं -11 लिहिलं. आता -11 असलेलं पुढे गेलं तर काय होणार आहे बरं, +11. म्हणून लेफ्ट साइडला असलेला 3x पुढे जाऊन हे 76 असेल, मायनसचं पुढे प्लस झालं, 11 आलं. ठीक आहे. मग आता हे 11 आलं, तर या दोघांची ऍडिशन केली आपण 87. इकडे मल्टिप्लाय मध्ये असलेलं x पुढे डिव्हिजन मध्ये जाणार आहे, म्हणजे /3 आलं. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर ते आलं 29 हे मार्क्स कुणाचे आहेत, मग आता हे x चे. x कुणाची व्हॅल्यू आहे बरं, बक्षीची. म्हणजे x ची बक्षीची आहे, म्हणून x ची व्हॅल्यू 29, म्हणून बक्षीला मिळालेले मार्क्स आपल्याला मिळाले. हीच व्हॅल्यू x ची तुम्ही ठेवू शकतात कुठं, रमनच्या मार्क्स मध्ये. रमनचे मार्क्स किती आहेत बरं आता, x - 4. x म्हणजेच किती आहे, 29, मायनस किती असेल, 4. किती आलं आन्सर आपलं, 25. रमनचे मार्क्स झाले. कळालं का, आता समजलं का समजुती, एकदा कळालं का सांगा एकदा. आणि मग जर समजलेलं असेल, इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आहेत, खूप छान पद्धतीचे प्रश्न आहेत, जे की आपण अशा पद्धतीचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये पाहू शकतात, PYQ मध्ये बघू शकतात. सेम प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले असतात. त्यामुळं आपण याची तयारी करणं हे महत्वाचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता, त्यावेळेस तेच एक्झाम मध्ये विचारल्याच्या नंतर तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करता येतात. म्हणजेच तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील आणि मॅक्झिमम मार्क्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. ओके, नो डाऊट. मग आपण आजच्या लेक्चर मध्ये इथंच थांबूयात. भेटूयात आपण उद्या सेम टायमिंगला. सेम याच्या पुढचे पार्ट याच पद्धतीचे क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग क्वेश्चन्स तुम्हाला असतील. ठीक आहे. खूप मजेशीर प्रश्न आहेत का नाहीत. ठीक आहे. काकू गॉट 22 मार्क्स. ओके, बाय सर्वांना, गुड नाईट. ठीक आहे, थांबूयात आपण.